चला आपण चला प्लीज आपण सामना तर सुरू करूया प्लीज. जास्त आपण वेग घेऊ नका, जास्त आपण उशीर करू नका. बघा मात्र या स्पर्धेमध्ये जे काय नियम आहेत ते तुम्हाला नक्कीच नियम मात्र फॉलो करावे लागतील. मी पहिल्या दिवसापासून नक्कीच तुम्हाला मात्र सूचना करतोय. टायमिंग नक्कीच आम्ही लावला नक्कीच मात्र लावलं जाणार आहे. टाइम नक्कीच अलर्ट असणार आहे. याची आपण दखल घ्यावी आणि लवकरात लवकर इथं आपण मॅच सुरू करूया. दोन आघाडीचे फलंदाज आहेत मैदानाच्या आतमध्ये. इथं आपण बघतो यावेळेस अरविंद आणि तकदीर. सुरेंद्र लोखंडेचा पहिला षटक आहे P1चा ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल फटका किती चांगला आहे बघा. पहिल्या बॉल पासून आक्रमण होत असताना वेलकम टू ग्राउंड चंदूशेठ ट्रॉफी मध्ये आपलं स्वागत आहे. आणि इथनं बघतो आपण ऐवा जेल निखिल जाधव यांनी पकडला आहे. तर नक्कीच त्याच्यासाठी कॅश प्राइज आपण कॅश प्राइज टी शर्ट नक्कीच आमचे जीवन ठोंबरे त्याच्यानंतर मुकेश ठोंबऱ्यांच्या माध्यमातून नक्कीच आकर्षक असं ऐवा जेलसाठी 17 क्रमांकाशी तुम्हाला मात्र या दरम्यान टी शर्ट दिली जाईल. तर आपण यावं लगेचच. पहिल्या बॉलवरती अंदमान बिग हिट आल्याच्या नंतर सेकंड बॉलवरती आपण बघतो लगेचच इथं कमबॅक पाहायला भेटला आपल्याला. या दरम्यान सुरेंद्र लोखंडेच्या माध्यमातून षटक आपल्याला पाहायला भेटतोय. नवापाडा विपक्ष मावली 11 वडवली या दोन टीम मध्ये सुरू असलेली ही मॅच आपल्याला इथं पाहायला भेटते ओव्हर द विकेटने. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू यावेळेस हवेत आहे. उंच उंच तेवढाच मात्र लांब सुद्धा जाणार आहे. प्रयत्न केले खेळाडूने मध्ये चेंडूला बीट करून जाईल सीमा पार. भगवा षटकार. आया देखो आया मसीहा सबके दिल पे छाया है. धरती अंबर सारा समंदर दिखता उसका साया है. फनकार है वो दमदार है वो. खूपच चांगल्या प्रकारचे बघा इथं मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. खूप चांगल्या प्रकारचे क्लास के. तर ऐवा झेल देखील इथे एक टिपला आमच्या प्रेक्षकांना. त्याला देखील इथे टी शर्ट देऊन सन्मानित केले जाईल. तर निश्चित जीवन ठोंबरे आणि मुकेश ठोंबरे यांच्याकडनं ऐवा झेलसाठी बघा प्रेक्षकांना एक टी शर्ट आहे 17 क्रमांकाचे. आणि इथे एक प्रेक्षक ठरला आहे टी शर्टचा मानकरी. मी दादांना विनंती करेल आपण आपल्या शुभाचे तर कोणीगावचे आमचे भाऊजी या ठिकाणी सर्वांचे लाडके भाऊजी आज विनंती करत त्यांना की आपण आपल्या शुभाचे इथे या प्रेक्षकाला एक टी शर्ट देऊन आपण सन्मानित करावं. ऐवा झेल सकाळच्या सत्रामध्ये टिपली आणि ते 17 क्रमांकाचे टी शर्ट देऊन देखील त्याला सन्मानित केले जात आहे. थँक्यू सो मच राहुल. बाखुला जाऊन स्वारकरचा फटका मात्र खूप चांगला आहे. वटन वॉच क्रिकेट कारण का थांबले चेंडूची मात्र इथनं बघितली वाट बघितली. चेंडू पूर्णपणे बॅटवरती घेत असताना या 2 धावा अजून इथं येतील अरविंद पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती षटकाराने आगाज केला. सेकंड बॉल डॉट पाहायला भेटला. त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा आपण बघितलं षटकार. त्याच्यानंतर 14 आपण बघितलं गेलं तर एक चौकार आला आहे. आणि अजून या 2 धावा आणि एकूण धावसंख्या धावा पलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. या दरम्यान 18 धावा राऊंड विकेटने. या दरम्यान बघा आता मात्र इथनं खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथनं मात्र एक्स्ट्रा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. दांडी मात्र गुल केली जाते इथं. या दरम्यान बघतो आपण फलंदाज अरविंद पाटीलजी आणि खेळाडू बाद. उपस्थित आहेत नारायण ट्रॉफीचे आमचे प्रमुख शिल्पकार रविदादा हजारे. या आपण इथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे स्वागत केलं जाईल तर स्वागत इथे करूया. मी कैलास पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे रविशेठ हजारे यांचं आपण स्वागत करावं. सन्माननीय रविशेठ हजारे आपण पाहतो नारायण ट्रॉफीचे आयोजक आमचे
ज्यांच्या माध्यमातून देखील नारींच्या मैदानावरती खूप मोठं स्पर्धा आपण पाहिली आणि निश्चित त्या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार रविदादा हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची प्रतिमा देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. तसेच आमचे श्रीमलंगटचे सन्माननीय सुरेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर लव ठोंबरे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे त्यांचं देखील आपण स्वागत करावं. सन्माननीय सुरेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होतात आमच्या मलंगटचे, तर त्यांचं देखील ते स्वागत केलं जाईल. लव ठोंबरेच्या शुभाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा देऊन इथे सन्मानित केलं जातं आमच्या पाहुण्यांना. थँक्यू सो मच. आपण आल्याबद्दल मोस्ट वेलकम. मी स्वागत करेल पुन्हा एकदा तुमचं. तसेच आमच्या मांगरूळचे गोपाल बाबा देखील उपस्थित होते, त्यांचं देखील स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट, होऊया मॅचकडे. तर आता पहिला षटक नदीमध्ये कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा एक गडी बाद. कारण का अरविंदने बघा खूप चांगल्या प्रकारची सुरुवात मात्र स्टार्ट जी गरजेची होती ती मात्र नक्कीच इथनं मिळत असताना खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. तकदीर आहेत, आउटसाइड एज लागतीये मात्र इथनं चूक नसेल. इनफिल्डमध्ये गुरुनाथच्या माध्यमातून बघतो आपण गलीमध्ये उभ्या आहेत त्यामध्ये तिथं जेल तिथं मात्र स्वीकारला जातोय आणि इथनं या दरम्यान तकदीर मात्र मैदान सोडावं लागेल. शून्यावरती बाद होत आहेत तकदीर मात्रे. मला भरलं तुझं वार्ग मी तुझा उमेदवार ग तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे एक जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जवा बघतीस तू माझ्याकडे मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. या दरम्यान बघतो आपण अजून एक इथं विकेट कॅरी केला जातो. या दरम्यान गोलंदाजी जर आपण बघितलं तर नक्कीच कालच्या दिवसामध्ये चांगला प्रकारचा खेळ दाखवला होता बारा बरोडने याच स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आता मात्र पुण्यात सज्ज झाला आपल्या टीमसाठी. ओव्हर द विकेटने लेगबीपोरची अपील स्ट्रॉंग आहे मात्र पंच या दरम्यान सहमत नाही. मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे येतो. या दरम्यान लेगबाची धाव असणार आहे. आमचे पंच आहेत या दरम्यान बघतो आपण चंदू आहेत तिकडे, चंदू ठोंबरे आहे, चंद्रकांत चंद्रशेखर लेक्ष पंच यावेळेस चॉकलेट बा आहेत तिकडे आमचे हर्षद ठोंबरे देखील आपण बघू शकाल. त्यांना माझा यावेळेस स्क्वेअर लेक्ष पंचांच्या भूमिकेमध्ये या दरम्यान ते यावेळेस या मॅचसाठी प्रमुख पंच आहेत. ओव्हर द विकेटने धावा धावपलकावरती आतापर्यंत इथं येत आहेत 19 धावा धावपलकावरती. ओव्हर द विकेटने हा षटक मात्र इथं फिकला जातोय. बाळा बोर्डेचा वापर या षटकामध्ये केला जातोय. नवापाडा संघाच्या माध्यमातून मकर संघ ट्रॉफी नवापाडा टीमने नक्कीच अक्षरशः गाजवले. खूप चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. पिंटा जोशीने इम्प्रेस केलं होतं पूर्णपणे. बॅक टू बॅक नक्कीच अर्धशतक 2 ठोकले होते. तर काल मग ती स्पर्धा नक्कीच कंप्लीट झाली. जितू शिल्लारला नक्कीच मात्र आपण बघतो 4 इयर नक्कीच ग्रामीणमधले दुसरा खेळाडू निलेश मातेच्या नंतर आपण बघितलं जितू शिल्लारला मात्र 4 इयर कार नक्कीच पटकावली त्या स्पर्धेमध्ये. नक्कीच 188 धावा 1 विकेट अशी नक्कीच कामगिरी होती. अमोल पाटीलला देखील मात्र ज्युपिटर बाईक देऊन सन्मानित केले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. मात्र आज आता मात्र नवापाडा संघ इथं उतरला आहे या मैदानाच्या. सोनापाडा टीम सुद्धा नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल इनॅक्शनमध्ये. याच्यानंतर ओव्हर द विकेटने फटका चांगला येतोय. चेंडू सरळ जाईल मानीने बघतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्टँडच्या वरून सीमा पार 6 धावा. ट्वेंटी 26 धावा धावपलकावरती येत आहेत. आपण बघतो आमचं लकी ड्रॉ सुद्धा नक्कीच सुरू झाला आहे. 117 रुपयामध्ये नक्कीच आपण स्वर्गीय दरम्यान बलराम कचरू ठोंबरे यांच्या स्मरणार्थ. त्याच्यानंतर आपण दरम्यान बघतोय बलराम डोंगरू ठोंबरे यांच्या स्मरणार्थ नक्कीच लकी ड्रॉ आम्ही ठेवला. 117 रुपयामध्ये तुम्हाला नक्कीच 2 बाईक आणि आकर्षक अशा भेटवस्तू तुम्हाला नक्कीच मध्ये तुम्ही भाग्य विजेता ठरू शकाल. आपण जा आणि आपल्या नावाची लगेचच नोंदणी करायची आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच कधी आपण मत शेवटच्या दिवसामध्ये लकी ठरू शकाल. त्याच्यानंतर आमचं बघतोय मोलू जाधव नक्की त्यांच्या स्मरणार्थ फ्री लोक नक्कीच फ्री लकी ड्रॉ आहे. तिथे तुम्हाला कोणत्या प्रकारचे तुमच्याकडनं पैसे मात्र घेतले जाणार नाही आहेत. तिथे मात्र कोणत्या प्रकारचं मात्र तिथे मूल्य नसणार आहे. विनामूल्य तुम्हाला नक्की तिथे मात्र आपल्या नावाची नोंद करायची आहे. तुम्हाला नक्कीच आकर्षक असा स्मार्टफोन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून आणि पूनम ज्वेलर्स नेवाई नाका यांच्या माध्यमातून आपण बघतो आमच्या आयोजकांच्या माध्यमातून 1717 क्रमांक नक्कीच 17 क्रमांकाचं आकर्षक असणार नक्कीच मात्र सोन्याचं लॉकेट तुम्हाला दिलं जाईल.
शेवटच्या दिवशी नक्कीच प्रत्येकी आपण बघतोय दरम्यान मात्र शेवटच्या दिवसामध्ये 117 रुपयामध्ये ज्याने मात्र कुपन खरेदी केलं आहे त्यांनी शेवटच्या दिवशी मात्र आवर्जून ते यायचं आहे कारण का 117 रुपयामध्ये 2 बाईक बघा तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये एक नक्कीच तुम्हाला मात्र मिळू शकेल. त्याच्यानंतर आकर्षक अशा बक्षीस सुद्धा आहेत. आपण जा आणि आपल्या नावाची नोंदणी लगेच तिथं करायची आहे. ओव्हर द विकेट बॉटमाचा वापर खूप सुरेख आहे. चेंडू डीप मध्ये खूप फिकाने खेळू कक्षाकडे तिथे मिसफिल झाली आहे. तिथे खेळाडूमध्ये होतो चित्रशक्तीकडे होते दरम्यान प्रतीकच्या माध्यमातून चूक झाली आहे आणि चेंडू प्रतीकला बीट करून जाईल सीमा पार 4 धावा. थँक्यू टीसी. तर याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्ही मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या पाहतोय त्या पुरस्कृत केल्यात ते सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके क्रिकेटचे प्रेमी सन्माननीय एनडी शेट पाटील यांचा शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम साहेब, तुमचं स्वागत आहे. विनंती करेल आपल्याला की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. त्यामध्ये खूप मोठ्या संख्येने मान्यवर आमचे गोपाल बाबा सुद्धा येतात. बाबा आपलं देखील स्वागत आहे. आमच्या हरिभक्त परायणाच्या मध्ये प्रत्येकी दिवशी बाबांच्या आजारी नक्कीच आपल्या व्यासपीठावरती लाभले आहे. बघा मॅच कुठे असो मलंगडमध्ये असो किंवा नक्कीच आपण मलंगडमध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस असतात तेव्हा नक्कीच गोपाल बाबा मध्ये आवर्जून नक्कीच असतात हरिभक्त परायणाचे. आपले देखील स्वागत आहे. आणि शेट एनडी पाटील यांच्या माध्यमातून मात्र ज्या ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या आहेत मॅन ऑफ द मॅचच्या ते देखील नक्कीच आपल्यासोबत मात्र जॉईन झाले आहेत. बुतुलगावचे नक्कीच थोर समाजसेवक आहेत, कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत. शेट एनडी पाटील यांच्यामध्ये शुभ आगमन झाला आहे. तर एकूण 30 धावा फलकावरती येत आहेत. बघा धावा प्रत्येकी वेळेस विचारला जात आहेत. या दरम्यान आमचे जे कमिटी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांचं जास्त नक्कीच मॅचवरती लक्ष असतो कारण का बघितलं गेलं तर आमचे आयोजक देखील आहेत आणि त्यांना मात्र खूप सारी काळजी असते. कुठल्या संघाच्या किती धावा झाल्या याची सगळ्याची नक्कीच काळजी त्यांना असते. संदीप आम्हाला काहीतरी वेगळा तिथे इशारा करतायत. सांडी अकुटापासा आपला ऑनसाईडला पुलचा फटका आहे तेवढं दर्शेदार झेल मात्र प्रतीक झेल पकडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत डायरेक्ट हिट झाला आहे. काय मात्र इथनं बघतो आपण क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. येस चर्चा नकोय, चर्चा प्लीज नकोय. चर्चा पंच करतील. थांबा अजून पंचांचा इशारा काय आला नाहीये. यस खेळाडू बाद. थँक्यू. तिसऱ्या अंपायरची मागणी आहे. अगदी संघटनेक आला आहे. यस थँक्यू सो मच. आपला टेस्ट कोड आपण आमच्याकडनं घेऊन जावं. तिसऱ्या अंपायरची मागणी आहे तर मी नक्कीच बघूया. बघतोय आम्ही डिसिजन आमच्या तिकडे तेजस भोईर आहेत, आमचे आयोजक देखील आहेत. सुरेंद्र लोखंडे आमच्याकडे नक्कीच तीक्ष्ण नजरेने बघतायत. डिसिजन बघूया काय येतोय. दगदग सुरू असणार आहे कारण का सतीश एक इन्फॉर्म खेळाडू आहे आणि यस खेळाडू बाद आहेत. तिसरा अंपायरची नक्कीच आम्ही या दरम्यान यावेळेस विचार केले तर मागणी केली होती. आणि बघा आमचे ऑफिशियल जे 2 कॅमेरामॅन आहेत त्यांचं मात्र प्रत्येकी बॉलवरती ॲक्युरेट पूर्णपणे नक्कीच लक्ष असतो. दुसऱ्या धावेला नक्कीच मात्र खेळाडू बाद झाला आहे. म्हणून तर नक्कीच मी जीटीसीचं कौतुक केलं कारण ट्रेनिंग क्रमांक 5व्या वरती होती. 5व्या क्रमांकावरती नक्की दिवशीच्या माध्यमातून आपण बघितलं ट्रेनिंग करत होता जीटीसी. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती आली. हाच तर यश आहे, हीच तर त्यांची मेहनत आहे. 100% कमेंटमेंट देण्यासाठी ग्लोबल टेनिस क्रिकेट ऑल टाइम रेडी असते. त्यांच्यामध्ये कॅमेरामॅन असतील, त्यांचे ऑफिशियल नक्कीच ऑपरेटर असतील, त्यांच्या माध्यमातून अचूक अशी नक्कीच मात्र माहिती आपल्याला मिळत असते. प्रत्येक बॉलची अपडेट मिळत असते. नक्कीच शेल्यूट आहे पुन्हा एकदा जीटीसीला. त्यांच्या देखील खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा नक्कीच चंद्रशेठ ट्रॉफी असते तेव्हा तेव्हा नक्कीच ग्लोबल टेनिस क्रिकेट आपल्यासोबत जॉईंट असतं. त्यांच्या माध्यमातून आपण बघतो. तिसऱ्या अंपायरची जेव्हा मागणी केली तेव्हा नक्कीच आम्हाला तेजसने सांगितलं की खेळाडू मात्र या दरम्यान क्रीजमध्ये नव्हते. तो पण नक्कीच तिथे डायरेक्ट झाला होता प्रत्यक्ष माध्यमातून आणि खेळाडू नक्कीच धावचूच्या माध्यमातून बाद होत असताना संघाचे संघनायक रुपेश मात्र आहेत. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा अजिबात संपर्क येत नाही. चेंडू मात्र इथनं जातो कीपरकडे. दरम्यान आपण बघतो कीपर या दरम्यान आहे तिथं पिंटा जोशी खूप मोठं नाव आहे. नक्कीच डंबोली ग्रामीण क्रिकेटचं एक शहरी विभागातून बघितलं गेलं तर खूप सारा नक्कीच अक्षरशः मैदानी या खेळाडू मात्र गाजवले आहेत. आणि आज आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी, आपल्या शहरासाठी पुन्हा एकदा पिंटा जोशी उतरला आहे नवापुरा टीमच्या माध्यमातून. धावसंख्या स्थगित. धावा पालकावरती इथं 31 धावा आणि किती गोलंदाजी चांगली आहे बघा. स्विंग आक्रमण, जादुई गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला भेटे. रुपेश मात्रे संघाचे संघनायक आहेत आणि जिम्मेदारी जबाबदारी घेत असताना इथं चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटे रुपेशच्या माध्यमातून.
खेळाडू बाद. विकी ठोंबरे कुठं असेल तर आपण लवकरात लवकर यावं. विकी टॉस देखील नक्कीच आम्ही करणार आहोत. विकी ठोंबरे लवकरात लवकर यायचं आहे. यस, त्या दरम्यान सागर जात आहेत. आता माझा संघनायक आणि संघनायक दोघंही संघनायक आहेत. मग आमच्या नक्कीच शेट एन डी पाटील यांच्या माध्यमातून एका कॅश प्राईज आला आहे. बॅक टू बॅक 3 बॉलवरती 3 षटकार मारल्यास 2000 रुपये कॅश प्राईज. विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्यास आपण बघतो या दरम्यान कॅश प्राईज असणार आहे 2000 रुपयाचं. आणि त्याच्यानंतर आयवा जेलसाठी रोख रक्कम आपण बघतो यावेळेस 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल. मी नक्कीच जेव्हा जे आले योगेश नक्की सांगितलं एक दानशूर जाता आहे आणि क्रिकेटचा अस्तिम चाहता आहे. मॅच कोणाची असो मात्र त्यांना फक्त माहिती पडू द्या. मात्र नक्कीच टुर्नामेंट एखाद्या ठिकाणी आहे त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार लाभतो. त्यांच्याच माध्यमातून आम्हाला सर्वच्या सर्व ज्या ट्रॉफ्या आहेत फक्त आपण मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफ्या आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाल्या आहेत. नक्कीच शेट एन डी पाटील यांचं मी नक्कीच आभार व्यक्त करेल कारण का त्यांनी खूप चांगला प्रेम आमच्यावरती नक्कीच दाखवलं आहे. मात्र यावेळेस कीपर बीट झाले आहेत ना नक्कीच चेंडूमध्ये जातो शॉट फाईन लेगकडे. ठीक आहे, राजा होते तोपर्यंत दुसरा खेळाडू चेंडू येऊन बॅकअप करेल. दरम्यान या 2 धावा इथं नक्कीच मिळणार आहेत. माऊली 11 वडवली सी संघाला आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन्ही जाते पुढे 34 34 धावा धावाफलकावरती आतापर्यंत इथं येतात. मॅच आपल्याला नक्कीच खूप चांगल्या प्रकारचे इथं पाहायला भेटणे. संघर्ष 2 टीममध्ये आपण इथं बघतोय. संघर्ष आहे विजयासाठी, संघर्ष आहे इथनं अस्तित्वासाठी. मग ही अस्तित्वाची लढत कोण जिंकेल, माऊली 11 वडवली सी की दुसऱ्या बाजूने पिंटा जोशीचा हा नवापटा संघ. ओव्हर द विकेटने संघाच्या संघाने आतापर्यंत नक्कीच इम्प्रेस करत आहेत. दर्जेदार स्पेल आपल्या नक्कीच टीमसाठी फिकत असताना रुपेश म्हात्रे ओव्हर द विकेटने. धावांची गरज आहे, धावा मात्र येणं गरजेचं असेल. मात्र इथं आउटसाइड एज लागते सुद्धा. मात्र पिंटा जोशी बॉलवरती जाणार, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत आपण बघतोय 3 ओव्हर संपल्यात आणि नक्कीच ड्रिंकची पाण्याची मात्र मागणी केली आहे. आता आम्ही जी जर्सी दिली आहे ती मात्र जर्सी घालून तुम्हाला 12 खेळाडूला जावं लागेल. या स्पर्धेचा नियम आहे, कठोर नियम या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल. चंदूशेठ ट्रॉफीचं इस्त वैशिष्ट्य आहे, इस्त खासियत आहे चंदूशेठ ट्रॉफीची. आणि आपण बघतोय नियमाच्या माध्यमातून आता मात्र या दरम्यान 12 खेळाडू जातो मैदानाच्या आतमध्ये. यस चंदू सर. तर पुढच्या मॅचसाठी लगेच आपण यायचं आहे. आज विपक्ष सोनारपटाशी नक्कीच मॅच असेल तर आपण लगेचच रिपोर्टिंग करायची आहे टॉससाठी. तर नक्कीच आमचे शेट एन डी पाटील यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार मारल्यास रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. त्याच्यानंतर विकेट हॅट्रिक कोणी मात्र इथं कंप्लीट केली म्हणजे बघा संघ कोणतीही असो त्यांना मात्र क्रिकेट चांगला होणं गरजेचं आहे. कारण का मी अगोदरच म्हणलं तर क्रिकेटचे अस्तिम चाहते आहेत, त्यांना मात्र बक्षीस लावायचे आहे, बक्षीस त्यांना द्यायचे आहे. मग तो कोणीही चांगला खेळ करावा त्यांना मात्र बक्षीस देण्यासाठी आमचे शेट एन डी पाटील नक्कीच सातत्याने आवर्जून नक्कीच उपस्थित असतात. आणि जेव्हा जेव्हा त्यांची उपस्थिती असते तेव्हा तेव्हा नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय या दरम्यान जे पारितोषिक आहे ते मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. थँक्यू सो मच शेट एन डी पाटील. दरम्यान ऑनसाईडला चेंडू डीपमध्ये येतात, खूप वेगान चेंडूमध्ये डीपमध्ये आहे. खेळाडू चेंडूवरती येतील, डीप लेगमधून चेंडू उचलतील, फेकतील. तोपर्यंत बघतो आपण इथं मात्र 1 धाव बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता बघतो आपण 1 ने जाते पुढे 36 धावा धावाफलकावरती येतात. षटक मात्र इथं मार्गस्थ असताना बघतो आपण आता 4थ्या ओव्हरमध्ये इथनं यश चौधरीचा वापर मात्र केला जाईल. या ओव्हरमध्ये धावसंख्या मात्र येणं खूप गरजेचं असेल या मॅचमध्ये. स्ट्रायकरला सागर आहेत, अपेक्षा खूप साऱ्या, फटका फसलाय, जेल कधी तिथे राजा आहेत.
जाईल तिथं स्वीकारलं तिथं शॉट फाईन लेगला आणि इथनं मात्र अजून एक विकेट कॅरी केला जाईल. माऊली 11 आता मात्र बघतो आपण वडोली संघ थोडासा बाकपुटला आहे. त्याचं कारण नवापाडा संघाच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी होत असताना या मॅच मध्ये खेळाडू बाद. माझ्या आईनं ठाण मांडीला सारा गाव लोक लागला बघाया. माझ्या आईनं गोंधळ मांडीला या गारल्याचे डोंगरे. चांगलं संगीत आणि त्याच्यानंतर बघतो आपण चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटते. खूप मोठ्या संख्येने मान्यवर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्या चंदू शेटर्स ट्रॉफीचं नक्कीच पुन्हा एकदा 2019 हा देखना असं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉल प्रत्येक वेळेस आपण बघतोय इथं दडपणाने दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे. विकेट टिकून गोलंदाजी आम्ही टॉस जिंकून का क्षेत्रस्थान स्वीकारलं याचं नक्कीच प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला पाहायला भेटतो. या दरम्यान नवापाडा संघाच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी इथं आपल्याला पाहायला भेटते ओव्हर द विकेटने. आता मात्र बघा आपण इथं फटका चांगला येतोय याचीच गरज आहे माऊली 11 वडवली टीमला. आणि या षटकाराने आत्मविश्वास नक्कीच आता मात्र उंचावणार आहे. कारण का धावा येत नव्हत्या आणि आता मात्र इथनं बघतो आपण या 6 धावा येत आहेत आणि 6 धावीच्या मदतीने संघाच्या धावा संख्या आता मात्र 6 ने जाईल पुढे. एकूण धावा इथं येतील 42 धावा 42 डीजे. चांगली बॅटिंग इथं मध्ये करण्याचा प्रयत्न आहे हरीशच्या माध्यमातून 7व्या क्रमांकावरती नक्कीच हरीश आला आहे. मग हरीशला इथं माहिती आहे कारण का आता संघाच्या धावा इथनं कमी आहेत. मी मत वाढवण्याचा प्रयत्न करेल. अकुटपाचा बॉल इथनं यश माध्यमातून फेकला जातो. ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न होता अनसक्सेसफुल कारण का चेंडूने बारचा अजिबात संपर्क येत नाहीये. तोपर्यंत इथनं बघतो आपण अजून एक डॉट बॉल यश चौधरीच्या माध्यमातून 42 धावा धावपालकावरती 50 ते 60 धावसंख्या बनवणं गरजेचं असेल. बॅटिंग खूप चांगली आहे नवापाडा टीमकडे. मात्र या दरम्यान फटका हवेत आपण बघतोय. तोपर्यंत दरम्यान झेल बघतो आपण यावेळेस ड्रॉप झाला आहे. दरम्यान पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. षटक क्रमांकामध्ये संपला आहे आणि इथून या 2 धावा मात्र इथं नक्कीच आपण बघतोय आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतो एकूण इथं येत आहेत. दरम्यान 44 धावा धावपालकावरती येत आहेत. नक्कीच आमच्यासाठी देखील आपण बघतो कॅच प्राईज आला आहे शेट अंडी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा. थँक्यू सो मच शेट अंडी पाटील. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच हार्दिक सहर्ष स्वागत आहे. कारण का मी अगोदरच म्हटलं जेव्हा नक्कीच योगेशने अनाउन्समेंट केली कारण का क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये त्यांना क्रिकेट पाहिजे आहे. मग तो कोणत्याही संघाचा असो आणि मग प्रत्येक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मदत देखील असते. मग ते कॉमेंटेटर असो आमचे डीजे असतो तर अनेक प्रत्येकाने त्यांच्या माध्यमातून बक्षीस दिली जाते. आणि आज सर्वच्या सर्व ट्रॉफ्या ज्या मनात मॅचच्या आहेत त्या नक्कीच आमच्या बुदुलगावचे श्री अंडी पाटील यांच्या माध्यमातून सर्वच्या सर्व ट्रॉफ्या उपलब्ध झाल्या आहेत. थँक्यू सो मच. आणि आमच्या देखील आमच्या समोरच्यांसाठी नक्कीच एक बघतो आपण 1000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र उपलब्ध झाला आहे. थँक्यू सो मच. आपले देखील स्वागत आहे. जर आपण मॅचकडे शेवटचे मात्र अंतिम षटक आता मात्र इथनं गोलंदाज असणार आहेत. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये रुपेश म्हात्रेचा वापर केला जाईल. जे रुपेशनं पहिल्या स्पेलमध्ये इम्प्रेस केलं तोच रुपेश म्हात्रे आता मात्र बघतो आपण पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये सज्ज झाला आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आहे. गतीमध्ये मिश्रण पहिला चेंडू स्विंग आणि मिस. पंच मात्र लाईन बघतील. हर्षित ठोंबरेचा इशारा आमच्याकडे आला. स्क्वेअर चेंडू आहे. अवंत धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र बघतो आपण 1 ने जाते पुढे तब्बल 45 धावा धावपालकावरती येत आहेत. धावा मात्र इथनं बनवणं गरजेचं आहे. इथनं मात्र बघतो आपण फुल टॉस फॉल फेकला होता. संधी होती मेजवानी होती. दोन्ही हाताने स्वीकारले थेट फेकून देतात आमच्या मुख्य व्यासपीठासमोर भगवा षटकार. नवसाला पावली हकेला गावली सत्वाची माऊली. नवसाला पावली हकेला गावली सत्वाची माऊली. आगरी कोल्याची फिरवा. 51 धावा 50 कंप्लीट. धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बघतो आपण इथनं छत्रपती संभाजीराजांच्या तलवारीसारखा मात्र चेंडूवरती प्रहार चुला थेट फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेगला षटकार. दर्शकदार इथनं बॅटिंग होत असताना या बॉलवरती जर षटकार आला तर आमच्या बुदुलगावच्या नक्कीच
दानशूर दाते समाजसेवक आहे, त्यांच्या माध्यमातून बघतो आपण रोख रक्कम 2,000 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल आज बासपण्यात मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो या दरम्यान बानुदासला शेटेंडी पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राईज नक्कीच आल्या घोषित केला होता आणि ऐवा जेलसाठी देखील 1,000 रुपये आहेत. आणि आता बघतो आता इथनं बानुदास या संधीचं सोनं करेल का. धावा येणं गरजेचं होत्या 60 ते आता मात्र 65 धावा इथं बनवण्याचा प्रयत्न असणार आहे. मावली 11 WC संघाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 बॉल 2 षटकार आणि एकूण संघाची धावसंख्या आता मात्र एकूण 6 जाते पुढे. तब्बल 57 धावा फलकावरती. आता धावा खोड्याने वाढतायत कारण का आता बॅटिंग खूप चांगली होती बानुदासच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट आहे, पुन्हा एकदा फटका आता मात्र फसतोय. जेल का तिथे मात्र इथं येत आहेत प्रतीक, तो जेल तिथे मध्ये स्वीकारतील. आउट मात्र इथं बाद होईल. बानुदास बॅक टू द पविलियन. चैताची सणाला सोन्याला सजली एक विराई कारलांगो. चैताची सणाला सोन्याला सजली एक विराई कारलांगो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा सोहळा आहे गो. थाटामाटानं मिरवूया पालखी आईचा. या दरम्यान बानुदास बाद झाला आहे. आता मात्र हितनं हुकचा फटका चांगला आहे. धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. इथं मात्र मानवंदना दिली जाते, मुजरा केला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांना. बिग हिट षटकार. खूप चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होत असताना डेट ओव्हर मध्ये ज्या रुपेश मात्रेने पहिल्या स्पेल मध्ये इम्प्रेस केलं त्या रुपेश मात्रेवरती आता मात्र इथनं आक्रमण केला जातोय, हल्ला बॉल केला जातोय. असंच नाव आहे क्रिकेट. पहिल्या ओव्हर मध्ये मात्र पूर्णपणे हिरो झाला आणि सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा रुपेश मात्रे 0 ठरतोय. चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली आहे, फक्त डोक्याचा वापर. कारण का इथनं बघितलं चेंडू गतीने येतोय, क्लिक केलं चेंडूला, सरळ फेकून डीप स्क्वेअर लेगला. अजून एक इथनं षटकार. आता मात्र नक्कीच पाटीराखे पूर्णपणे हॅपी असतील. संदीप वडील संघाचे जे नक्कीच पाटीराखे असतील ते पूर्णपणे नक्कीच हॅपी झाले असते कारण का धावा आता मध्ये इथनं खोऱ्याने येत आहेत या नक्कीच मॅचमध्ये. शेवटचा बॉल मात्र इथनं पेस करत असताना पंचांचा इशारा आमच्याकडे आला आहे. षटक क्रमांक एकूण मात्र इथनं संपला आहे. बघतो आपण 5 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 5 ओव्हरमध्ये धावा जर इथनं आपण बघितल्या तर एकूण येतात 69. जो टार्गेट बनवायचा होता, जो टार्गेटमध्ये सेट करायचा होता, तो टार्गेटमध्ये आता इथनं सेट झाला आहे. मी अगोदरच म्हटलं माऊली 11 वडोली संघ या वर्षामध्ये या हंगामामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ या टीमने दाखवला आहे आणि आता मात्र इथनं 70 धावा बनवायच्या असताना संघर्ष खूप मोठा करावा लागेल नवपरा टीमला या मॅचमध्ये. पुढची मॅच आहे अरे बनाम सोनारपाडा. दोन्ही संघाने रिपोर्टिंग करायचे टॉस साठी लवकरात लवकर. यस डीजे. DJ Vishal Production. हेलो हेलो हेलो. धन्यवाद राहुल सर, उसके साथ साथ योगेश मुलवी सर. तो सबसे पहले आए हुए तमाम दर्शकों का तहे दिल से स्वागत है. और उसके साथ साथ जितने भी दर्शक इस मुकाबला को ऑनलाइन देख रहे होंगे और उसके साथ साथ कितने मान्यवर भी यहाँ पर मौजूद हैं. श्री गणेश क्रिकेट क्लब खोनी आयोजित है जिनके माध्यम से हम देख सकते हैं स्वर्गीय चंदू सेठ टोमरी स्मृति चषक 2019. और हम देख सकते हैं इस टूर्नामेंट के आन मान शान आणि सबके लाडले सबके लगते जिगर किरण शेठ टोमरी साहब, उनका तहे दिल से स्वागत है. शिवसेना ग्राम पंचायत सदस्य और उनके साथ साथ
मलंगड़ा एसोसिएशन के उपाध्यक्ष, तो उनकी तहे दिल से शुक्रिया। उनके साथ साथ हम देख सकते हैं सेठ एंटी पाटिल सब यहाँ पर तशरीफ रखे हैं, उनका भी तहे दिल से शुक्रिया। बड़े क्रिकेट के शौकीन और बड़ी हस्ती बिल्कुल हमेशा हम देखते हैं जिस मैदान के ऊपर आते हैं, कभी खिलाड़ियों के लिए इनाम, कभी कमेंटेटर के लिए इनाम बरसात करते हुए। और उनके साथ साथ जितने भी यहाँ पर मानने पर मौजूद हैं, सूरज पाटिल जी आपका भी तहे दिल से स्वागत। हम हमेशा देखते हैं अपडेट के माध्यम से खूबसूरत है, अपडेट के माध्यम से हम देखते हैं खूबसूरत कहाँ क्या क्रिकेट खेला जा रहा है, कहाँ कौन सी रिकॉर्ड बन रही है, रायगढ़ हो या थाना हो, पूरी महाराष्ट्र में हो या महाराष्ट्र के बाहर हो, उनकी तरफ से बेहतर अपडेटिंग देखने को लिए क्रिकेट के शौकीन मैं कहूँगा हमेशा उनकी भी तहे दिल से स्वागत। और इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा चलिए, इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा सोनारपड़ा आजदी के बीच में मुकाबला, तो दोनों टीम के कप्तान को गुजारिश करेंगे टॉस के लिए जल्द से जल्द आना होगा। और ये मुकाबला बिग फाइट मुकाबला नो डाउट से, लेकिन पिंटिया जोशी को देखने के बाद थोड़ी सी हैरानी की बात, अरे कतार दौरा था उनकी। और देखिए पहली गेंद हवा में, गेंद जो एक फील्डर तैनात किया गया था वाइड मिड विकेट पर, बड़ा विकेट देखिए यहाँ पर गैप ढूंढने में कामयाब नहीं हुए। धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। देखिए बड़ा विकेट मैं कहूंगा पर पहला विकेट गिरता हुआ सुरेंद्र एक अच्छा बल्लेबाज बतौर सलामी बल्लेबाज, लेकिन जब मैंडेटरी पावर प्ले में आप गैप ढूंढने में कामयाब नहीं होते तो फिर ये थोड़ी सी खराब बल्लेबाजी मानी जाएगी, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले में हम हमेशा देखते हैं पहली पावर प्ले जो रहते हैं 2 फील्डर सर्कल से बाहर, अगर उसमें आप गैप ढूंढने में कामयाब नहीं होते हो तो फिर कहीं ना कहीं मुश्किल बनेगी। लेकिन तारीफ करना चाहूंगा गेंदबाज की जो जाल बिछाई थी यहाँ पर अरविंद, और उस जाल में पूरी तरह से बल्लेबाज को फंसाएं। लेकिन जब तक मैदान के अंदर पिंटिया जोशी ये खिलाड़ी, क्योंकि ये खिलाड़ी का इनिंग्स अगर 2 दिन हम जाकर पीछे देखें तो बिल्कुल से नीलजे के मैदान के पर क्या कमाल की क्रिकेट से उस मुकाबला को मैं यूट्यूब के माध्यम से देखा, बिल्कुल से कमाल का इनिंग था। 80 रनों की टारगेट थी, आखिरी ओवर में 25 रनों की जरूरत थी, और जो चौथी ओवर की अंतिम गेंद उन्होंने स्ट्राइक अपने खुद के पास रखे, वो काबिल तारीफ था। और ये देखिए गेंद को खेला यहाँ पर हवा में, गेंद जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ 1 रन मुकम्मल करते हुए। देखिए पिंटिया जोशी की मैंने बड़ी बल्लेबाज की बात क्यों किया, क्योंकि किसी भी बल्लेबाज ना आप अंतर्राष्ट्रीय में लीजिए 1 ओवर में 25 रन बनाने वाले बल्लेबाज जिसका नाम आता है सबसे पहले 360 एबी डिविलियर्स, जिनका नाम 7 मरतबा 25 रनों से ज्यादा रन लुटने वाले बल्लेबाज, और उनके बाद अगर हिंदुस्तान की बात करेंगे तो वीरेंद्र सहवाग की नाम आता है। दूसरे तरह आक्रामक बल्लेबाज एक उस इनिंग की यहाँ पर जरूरत है। लेकिन माहौल 11 से ओडुली टीम का तारीफ करना चाहूंगा, एक अच्छी टॉस हारने के बाद एक ठोस बल्लेबाजी। तो चलिए मैदान की तरफ फिर से एक बार, और देखिए रिवर्स शॉट का इस्तेमाल, गैप ढूंढने में कामयाब हुए, और गेंद देखते देखते बल थर्ड मैन सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। आई गाव देवी माझी माऊली, आई गाव देवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली, उघड उघड दरवाजा नाही काय आरतीची जाईली, उघड उघड दरवाजा नाही काय आरतीची जाईली। तो चलिए यहाँ पर बात करेंगे पिंटिया जोशी। देखिए यहाँ पर हमेशा हम देखते हैं कोई कोई बल्लेबाज अपने आदत से मजबूर रहते हैं, और उन्होंने यहाँ पर रिवर्स शॉट से चौकियां हासिल किए। और देखिए अच्छी गेंद सीधा बल्ले से क्रॉस द लाइन, और 1 बाउंस लेने के बाद गेंद सीमा रेखा के बाहर पहुंचता हुआ 4 रन। गावचे
हेलो धन्यवाद डीजे मास्टर। चलिए इसी बीच है आज दे टीम के कप्तान वाकलैंड सोनारपड़ा टीम के कप्तान से आज दे सोनारपड़ा के बीच में मुकाबला, आगे का मुकाबला। तो दोनों टीम के कप्तान आइए टॉस के लिए। तो बिल्कुल हम बात करेंगे जो पिछला गेंद था ना, बिल्कुल बाउंड्री लाइन से थोड़ा सा अंदर रह गया, नहीं तो गेंद हमें भी लगा इस समय के 6 रनों के लिए जाएगा, लेकिन मैदान काफी बड़ी है, वीडियो के हम देख सकते हैं। और पिंटिया जोशी ये अच्छे काम करते हुए ज्यादा स्ट्रॉन्ग जोन है जो ऑफ किया ना उसका इस्तेमाल करनी चाहिए। और ये देखिए भाई मैसेज यहाँ पर लगी, शॉर्ट स्क्वायर लेके फील्डर और बड़ा विकेट है। कितना बड़ा विकेट है ये आने वाला समय बताएगा। और उसके साथ साथ देखिए जश्न जो सेलिब्रेशन हो रही है ना वो बता रही है कितना बड़ा विकेट है। हेलो धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर। तो इसी बीच माननीय संदीप गोरपेकर जी से गुजारिश करना चाहेंगे नारोली के, तो आइए हमारी इस मैच के ऊपर तशरीफ रखिए संदीप जी। देखिए यहाँ पर तो चलिए यहाँ पर देखिए लगातार आयोजनकर्ताओं की तरफ से यहाँ पर कॉल, ये शायद तीसरा कॉल हो चुका है। सोनारपड़ा आजदी के बीच में मुकाबला, तो दोनों टीम के कप्तान से गुजारिश है टॉस के लिए जल्द से जल्द शायद आ चुके हैं दोनों टीम के कप्तान। चलेंगे राहुल वुर एगोश मडवी जी जिन टॉस के लिए यहाँ पर समय वक्त है, चलिए टॉस करके ले लीजिए। तर थँक्यू सो मच। आपण टॉसकडे बोलूया। दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत। शुभेच्छा दोन्ही टीमला। तर मी विनंती करेल आमचे सन्माननीय एनडी शेट पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे मॅचची नाणेफेकी करावी। शेठ एनडी पाटील यांच्या शुभाचे नाणेफेकी केली जाते। टॉस इथे होते दोन टीम मध्ये। तर इथे टॉस जिंकलाय, निश्चित निर्णय काय घेशील तर निश्चित सर्वप्रथम शुभेच्छा देईल। टॉस जिंकून आपण पाहतो तर खेळपट्टी जास्त फलंदाजाला अनुकूल आहे। या खेळपट्टीमध्ये जास्तीत जास्त धावा देखील बनताना आम्ही पाहिल्यात। आता निर्णय काय घेशील? क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेईन। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। समोरचा संघ देखील ताकदवर संघ आहे, निश्चित या संघाला किती पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 ते 65 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल। 60 ते 65 एक चांगला टार्गेट असेल। गोलंदाज तुमच्याकडे खूप चांगले आहेत, मात्र 60 ते 65 जर टार्गेट झाले तर फलंदाजी तुम्हाला करावी लागेल। मग आज विश्वास कोणावरती आहे? अपेक्षा जास्तीत जास्त कोणाकडनं? मिलिंद काळांकडनं। तर थँक्यू सो मच। तर इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे। समोरच्या कॅप्टनने सांगितलं आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू, मग तुमचं टार्गेट किती असेल? 65 ते 70 धाव। तर निश्चित आज संघामध्ये परिवर्तन, एखादं नवीन खेळाडू तर तसं काही नाहीये। तेच नेहमीप्रमाणे दत्ता ठाकूर, समीर पाटील, अमर ठाकूर। तर निश्चित एक बिग बॅटिंग लाईनअप आहे। मात्र या खेळपट्टीवरती 92 धावा देखील चेस झाल्यात। मात्र तुम्ही 65 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न कराल, मात्र स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? स्पर्धेबद्दल तर थँक्यू सो मच। इथे मात्र टॉस जिंकलाय आणि इथे क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। हेलो धन्यवाद योगेश जी। बिल्कुल चलते हैं मैदान की तरफ। देखिए यहाँ पर मैदान के अंदर क्या कमाल की क्रिकेट से टॉस तो हारे, लेकिन अभी तक मुकाबला में पूरी पकड़ बनाते हुए वाइट का इजाफा एक्स्ट्रा के रूप में एक रन आता हुआ और बेहतरीन अंपायरिंग, कड़ी धूप पर कड़ी मेहनत है सेठ एनडी पाटिल साहब जिनके हाथों से टॉस किया गया, जिनके शुभ हाथों से यहाँ पर आज दी टीम ने टॉस जीते। टॉस के साथ उन्होंने गेंदबाजी की फासला लिए और बिल्कुल चर्चा करेंगे, जिक्र करेंगे। देखिए कितनी बड़ी प्रेम दोपहर के समय सेठ किरण तोमर साहब जिनके प्यार के खातिर यहाँ पर काफी मान्यवर तशरीफ रखे हैं और लगातार यहाँ पर अंतिम दिन तक मेहमान देखने को मिलेंगे और जिक्र चर्चा करेंगे उनके बारे में। और देखिए अच्छी गेंद, कहते ना सेनापति को गिरा दो सेना अपने आप गिर जाएंगे, तो उसी तरह की यहाँ पर सलामी बल्लेबाज यानी सुरेंद्र फिंटिया के विकेट हासिल करने के साथ रुपेश को चलते गए, उसके साथ यश का विकेट गिरता हुआ, लेकिन अभी यश वाला इस मैदान के ऊपर और देखिए कलाई के सारे गेंद को मोड़ दिया। खूबसूरत टाइमिंग, प्लेसमेंट और गेंद देखिए यहाँ पर फ्लडेड 6 रन।
हेलो, तो इसी बीच माननीय विनोद कल्याण साहब को गुजारिश करना चाहिए नगर सेवक, तो उनसे गुजारिश से आइए हमारे इस मंच के ऊपर तशरीफ रखिए, क्योंकि इस टूर्नामेंट में देखिए कितनी बड़ी प्रेम हम देख सकते हैं। जितनी भी टीम यहाँ पर आए हैं उनके कहीं हस्तियों कहीं मान्यवर आ रहे हैं और जिन्हें यहाँ पर लगातार गुजारिश की जा रही है। लेकिन अभी भी बात करेंगे, देखिए 3 बल्लेबाज आउट होने के बाद मैदान के अंदर एश आने वाला एक ताकतवर बल्लेबाज है जिनके पास ताकत की काफी, और ये देखिए बॉटम हैंड का इस्तेमाल, और बाला ने बता दिया भाई आलू ही आलू नहीं, हम टमाटर का चटनी भी खाएंगे। और रोहित विराट क्या भाई हम MS धोनी के जैसे क्या चौके या छक्के का इंतजार और छक्का यहाँ पर लगाएंगे। उघडा ठेव गाव देवी येतोय दर्शनाला, मनाची इच्छा पुरी कर ग येतय सांगायला। धन्यवाद डीजे मास्टर बाला की देखिए इनिंग्स, यहाँ पर बाला की इनिंग को मैं दोहराना चाहूंगा। चिरले के मैदान के ऊपर नाइट मुकाबला के लिए टीम गई थी, वहां पर ओले टीम थी। एक समय शुरुआत खराब होने के साथ बाला ने उस मैच में रन डाला था, लेकिन हार तो मिली थी, लेकिन कुछ समय के लिए मुकाबला में जान डाल देते। तो उसी तरह की बाला के ये 2 छक्के, क्योंकि MS धोनी हमेशा इस बार हम देखते हैं तीसरा नंबर चौथे नंबर के लिए बल्लेबाजी के लिए आते हैं। और सेकंड जो वनडे मुकाबला था और उन्होंने कुल 50 रन बनाए थे, जिसमें उन्होंने 1 छक्के लगाए थे। कितने बड़े खिलाड़ी यहाँ पर माने जाते हैं। और बाला देखिए यहाँ पर इसके साथ लिबाते हुए टीम का टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ से 23 रन। तो लक्ष्य की बात करेंगे 70 रनों की टारगेट, ये टारगेट इतना छोटा नहीं माना जाएगा। और टेनिस क्रिकेट में जैसे योगेश सर ने हमें बताया यहाँ पर कि 92 रन भी इस मैदान के ऊपर चेस की गई है, तो यहाँ पर ये 70 रन इतना बड़ा नहीं माना जाएगा। लेकिन जिस तरह के माउल 11 सोडोली टीम यहाँ पर क्रिकेट खेलते हुए अभी तक मुश्किल बनाते हुए, और ये देखिए गेंद को उठाया हवा में, गेंद फील्डर गेंद के नीचे सतीश यादव, और देखिए बड़ी आसानी से कैच और सागर को मिलता हुआ यहाँ पर एक बड़ा सफलता। हेलो, तो देखिए हम देख सकते हैं आयोजन करताओं की तरफ से लगातार चाय और यहाँ पर फ्रूट की नाश्ता हम देख सकते हैं। और किरण धोमरे साहब का तारीफ करना चाहूँगा, क्योंकि क्या इस टूर्नामेंट के लिए क्या कुछ नहीं। देखिए यहाँ पर बेहतर स्टैंड दर्शकों के लिए बैठने के लिए, और आखिरी दिन खाने का इंतजाम, लॉकी ड्रॉ हम देख सकते हैं दर्शकों के लिए यहाँ पर 117, क्योंकि 17 की बात जब आती है हम उनकी यादें हमेशा थाने जो छोड़िए रायगढ़ पर भी होते हैं तो उनका जिक्र करते हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर रुका हुआ है 23 रन, क्योंकि मोदी जी ने जब नोट की बंद की थी वहां से अच्छे लोगों की नोट बंद हो गई थी। लेकिन महाराष्ट्र के देखिए अभी भी ऐसे इंसान हैं जिनमें किरण धोमरे साहब का नाम आता है। देखिए क्या नहीं इस टूर्नामेंट के लिए पूरी देखिए मैदान के हर तरफ मंडप की सजावट, 3 बाइक इस टूर्नामेंट के लिए, उसके साथ साथ LED कूलर, ऐसे काफ़ी कुछ चीज़ है इस टूर्नामेंट में। और दर्शकों के लिए भी प्रेम, खिलाड़ियों के लिए भी सेडेंटी पाटिल साहब देखिए वो भी तशरीफ रखे, उनका भी तहे दिल से स्वागत। जितने भी मान्यवर यहाँ पर उपस्थित हैं सभी मेहमान नवाजी। और देखिए आज भी मैंने बात कहा कि हर जंगल में चंदन नहीं होते हैं और हर शहर में किरण से धोमरे साहब जैसे इंसान नहीं होते हैं। और कितनी बड़ी देखिए टेनिस क्रिकेट में एक ऊंचा दर्जा, तो इसलिए आज भी अगर खिलाड़ी महाराष्ट्र से लेकर देखिए दुबई तक पहुंच रहे हैं इन बड़ी हस्तियों, क्योंकि इन्होंने एक बड़ी बड़ी प्लेटफॉर्म बनाकर दिए हैं और जहां से खिलाड़ियों ने एक अच्छी प्रदर्शन करने के साथ उन्हें लंबी ओपन मुकाबला में हम देखते हैं। तो चलते हैं यहाँ पर इस मुकाबला की तरफ। और ये देखिए गेंद को खेला यहाँ पर सीधे बल्ले से, और जब तक गेंद वापस था तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ पहला रन मुकम्मल किए। देखिए नवापड़ा टीम में कोई ताकत की कमी नहीं है, हर बल्लेबाज उनके तगड़े बल्लेबाज हैं। लेकिन 80 रनों का टारगेट जब नीलजे के मैदान के ऊपर मकर संक्रांति ट्रॉफी, एक बड़ी ट्रॉफी जहां से हुआ, लेकिन 80 रनों की लक्ष्य यहाँ रखने के बाद जिस उत्तर शिव इस साल की हम कहेंगे इन्फॉर्म टीम, और उन्होंने भी सपना में नहीं सोचा था कि ये टोटल हमारे हाथ से निकल जाएगी। और वो पिंटिया जोशी के आउट होने के बाद ये जिम्मेदारी ये बल्लेबाज को उठाना होगा, क्योंकि हमेशा आप एक बल्लेबाज के ऊपर जिम्मेदारी नहीं उठा सकते हो। और ये देखिए उड़ाया गेंद को हवा में, गेंद के नीचे फील्डर विजय थे फील्डर, और एक आसान वरी कैच वाला का विकेट यहां से गिरता हुआ। देखिए पर अच्छी बल्लेबाजी कर रहे थे वाला, एक शे में लगा के यहाँ पर
फिनिशर का भूमिका निभा पाएंगे, लेकिन देखिए खुद के कंधों के ऊपर जिम्मेदार उठाना कितना मुश्किल। लेकिन अगर नवापड़ा टीम इस मुकाबला को जीतना चाहेगा ना, एक बल्लेबाज को जिम्मेदारी उठानी होगी, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि दूसरों के कंधों के ऊपर जनाजा उठाई जाती है और खुद के कंधों के ऊपर जिम्मेदारी उठाई जाती है। तो यहाँ पर एक बल्लेबाज को जिम्मेदारी उठाना होगा। और कौन सा बल्लेबाज होगा? क्या हेमंत या नए बल्लेबाज गुरुनाथ? क्या उसके आने वाले बल्लेबाज? अभी तक अच्छी गेंदबाजी तारीफ करना चाहूंगा गेंदबाज अरविंद। दूसरा ओवर खुद के लिए, टीम के लिए तीसरा ओवर। अच्छी गेंद, ब्लॉकल में गेंद, पूरी तरह से बल्लेबाज को बांध कर रखने की कोशिश। पहला रन आंखों ही आंखों में, और देखते देखते यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल करते हुए अच्छी रनिंग बिटवीन विकेट्स। तारीफ करना चाहूंगा दोनों बल्लेबाज यहाँ पर सिंगल डबल के सारे टोटल को देखिए आगे बढ़ाते हुए। टोटल जाकर पहुंचा 26 रन। तो ओवर की बात करेंगे तो यहाँ से अभी भी 3 गेंद से यानी अभी भी मुकाबला में कुछ कहानी बची हुई है, काफी कहानी बिल्कुल। देखिए राहुल फुलिसर जब यहाँ पर इंटरव्यू ले रहे थे बिल्कुल कप्तान से, और उन्होंने बताया कि अच्छी टूर्नामेंट से जो नवापड़ा टीम के कप्तान रुपेश आए थे, और उन्होंने तारीफ की इस टूर्नामेंट के बारे में कि इस टूर्नामेंट में काफी कुछ, जितना भी जिक्र किया जाए, जितना भी तारीफ किया जाए उतना ही कम। तो अभी भी टोटल रुका हुआ है देखिए यहाँ से 26 रनों के ऊपर, लेकिन कहते ना वो चाटने से प्यास नहीं बुझती है। तो आप सिंगल डबल से जितने भी कोशिश कर लो आपको वो मंजिल नहीं मिल सकती है। मंजिल तक पहुंचने के लिए एक लंबी इनिंग्स खेलनी होगी। कौन सा बल्लेबाज? क्योंकि यहाँ पर 4 बल्लेबाज, 5 बल्लेबाज, यानी आधी टीम घर वापस जा चुके हैं। लेकिन फिर भी नवापड़ा टीम का एक सपना, एक उम्मीद होगा। मैं हमेशा कहता हूँ किसी मैदान के ऊपर एक माँ का अधूरा सपना हमेशा रहता है कि मेरे करण अर्जुन आएंगे। तो यहाँ पर नवापड़ा टीम का एक उम्मीद रहेगा कि हेमंत गुरुनाथ एक ऐसा इनिंग खेले जहां से मुकाबला तो पूरी तरह से वापसी हुए। लेकिन माउल 11 वडोदरा टीम का तारीफ करना चाहूंगा। क्रिकेट में कहते ना मारने वाले से बचाने वालों को बड़ा। और ये देखिए बाउंसर गेंद, अच्छी इंसान, अच्छी किताब हमेशा पढ़नी पड़ती है, तो उसी तरह की अच्छी गेंद को आपको समझनी पड़ती है। अच्छी गेंद और पूरी तरह से बल्लेबाज को किया चारों खाना चाहिए थे। और सवाल जो पूछा गया बल्लेबाज से उनके पास नहीं था जवाब। और दूसरी गेंद के ऊपर देखिए गेंद ऊंचाई ली, लंबाई ली, AK-47 6 रन। देखिए छक्के के साथ टीम का टोटल जाकर पहुंच गया 32 रन। कहते हैं ना अगर बड़ी मुकाबला और दुश्मन के साथ हमला करना है तो बड़ी हथियार उठानी पड़ेगी। तो यहाँ पर AK-47 का इस्तेमाल किया, 6 रन, लेकिन काफी, क्योंकि 70 रन तक पहुंचने के लिए काफी AK-47 का इस्तेमाल करें। अंपायर का इशारा देखिए, गेंद चलिए पुरानी गेंद आ गई तो ठीक बात है, नहीं तो फिर गेंद दूसरा भेजना होगा मैदान के अंदर। देखिए कई दर्शक गए हैं, तो बल्लेबाज हमेशा चाहते हैं वही गेंद से खेलना, लेकिन ये गेंद देखिए दोनों खिलाड़ियों के लिए काफी अच्छी साबित हुई है। ऐसा नहीं कि बल्लेबाजों के लिए भी काम अच्छा हो रहा है अभी ये छक्के, लेकिन पिछली कुछ अगर हम जाए गेंद की तरफ तो वहां पर विकेट ने हासिल किया इसी गेंद से, तो गेंदबाज भी संतुष्ट होंगे उस गेंद से और बल्लेबाज भी। और छक्के के साथ टोटल देखिए जाकर पहुंचा 32 रन। तो जीत की बात करेंगे पर 70 रनों की टारगेट है, अभी भी 38 रनों की जरूरत है। देखिए इस टूर्नामेंट में मैंने बात किया किरण सिंह ठोमरे साहब, जिनके कंधों के ऊपर कंधों को मिलाकर इस टूर्नामेंट में जिन्होंने 4 चांद लगाए, मुकेश भोर जी लीजिए, यहाँ पर संदीप तोमरे जी लीजिए, और विकी तोमरे जी लीजिए, आकाश तोमरे जी लीजिए, विभीषण मात्रे जी लीजिए, कार्तिक मात्रे जी लीजिए, अरुण तोमरे जी, हर्षद तोमरे जी, चंद्रकांत तोमरे जी, यानी पूरी ग्रामस्थ मंडल और जिनकी सपोर्ट इसलिए सफल टूर्नामेंट है। और ये देखिए भाई हेमंत ने गेंद को खेला, इस बार हवा में गेंद कुछ समय रहा, फील्डर थे लेकिन बन गए दर्शक 4 रन। घरी घरी रथ झाले रामाचा ना माझी काही बैसली, गौरी ही नावरी ना, घरी घरी रथ झाले रामाचा ना माझी काही बैसली, गौरी ही नावरी, गणपती देवाचं नाव। तर व्यासपीठावरती बघूया जिथे आपण मान्यवरांचं स्वागत करणार आहोत। तर याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर आमचे सर्वांचे लाडके एनडी शेठ पाटील उपस्थित झाल्यात। विनंती करते त्यांना की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं। तर रामदास शेठ ठोंबरे माजी सरपंच यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे साहेबांचा शुभ सन्मान करावा। सन्माननीय माजी सरपंच रामदास शेठ ठोंबरे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। यांच्या शुभाचे
एनडी शेट पाटील यांचं स्वागत केलं जात आहे. तर निश्चित इथे स्वागत केलं जातं एक तसेच व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे उंबारलीचे सन्माननीय सुरेश काका उपस्थित आहेत. त्यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो गुरुनाथ शेठ पाटील शाखा प्रमुख यांना की आपण आपल्या शुभाचे त्यांचं स्वागत करावं. सन्माननीय गुरुनाथ शेठ पाटील शाखा प्रमुख यांच्या शुभाचे सन्माननीय आमच्या उंबारली गावचे सन्माननीय सुरेश शेठ काका या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे. या स्पर्धेचा भेटवस्तू मोमेंट देऊन सन्मानित केले जात आहे. तसेच आमचे नांदिवली गावचे सन्माननीय हनुमान शेठ पाटील देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो कारण आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. मी शिवाजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे स्वागत करावं. तर शिवाजी म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभाचे हनुमान पाटील आमच्या नांदिवलीचे यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे व्यासपीठावरती. हेलो, तो चलिए चलते हैं मैदान की तरफ. जो परंपरा रीति रिवाज और देखिए गेंद को उठाकर खेला, हवा में गेंद, फील्डर है लेकिन बन गए दर्शक. अंपायर का आना इशारा जरूरी है और 6 रन. धन्यवाद डीजे मास्टर. देखिए पर 12 गेंद जीत के लिए 34 रनों की जरूरत थी. और देखिए गुरुनाथ का यहाँ से बल्ला चलता हुआ है. हेमंत तो एक छक्के चौके की मदद से बल्लेबाजी कर रहा है और गुरुनाथ, और मैंने बताया कि यहाँ पर उम्मीद था नवापड़ा टीम को कि मेरे करण अर्जुन आएंगे और ये साझेदारी की जरूरत थी. और यहाँ से समीकरण बदलता हुआ देखिए यहाँ से 11 गेंद जीत की बात करेंगे 28 रनों की जरूरत है. लेकिन अभी भी सतीश पहले गेंद के ऊपर छक्के खाए हैं. लेकिन क्रिकेट है दोस्तों, एक आध गेंद आपको वापसी दिला सकता है क्योंकि बुरे वक्त में इंसान हमेशा लड़खड़ाते हैं लेकिन डरना नहीं मेरे दोस्तों, क्योंकि कांटों के भीड़ में कभी कभी गुलाब भी मुस्कुराते हैं. और देखिए शॉर्ट ऑफ यहाँ पर बॉटम ऑफ हैंड का इस्तेमाल किया, मिड ऑफ के ऊपर से खेला गया. जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज बड़ी आसानी के साथ 2 रन मुकम्मल करते हुए. और कमाल के रनिंग बिटवीन विकेट से जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम. और ये दोनों बल्लेबाज देखिए मिडिल ऑर्डर पर जिस तरह की बल्लेबाजी कर रहे हैं ना, और ये साझेदारी खतरनाक साबित हो सकता है क्योंकि अभी भी 26 रनों की जरूरत है. आने वाली 10 गेंद, टीम का टोटल देखिए 44 रन, तो 26 रनों की जरूरत है आने वाली 10 गेंद के ऊपर. और ये ओवर मैच का थोड़ा सा कर देगा पर्दाफाश. अगर ये ओवर पर रन ज्यादा आ जाता है फिर अंतिम ओवर मुश्किल नहीं होगा. चेंज ऑफ द पेस गति से बीट करते हुए बल्लेबाज को पहला रन बड़े आसानी के साथ और आंखों में देखिए दूसरा रन भी मुकम्मल करते हुए. और ये मैदान के ऊपर देखिए 2-2 रन लेना कितना आसान है. मैं हमेशा कहता हूँ टेनिस गेंद है ना, थोड़ा वक्त समय लेकर फील्डर तक पहुंचता है और जिसमें बड़ी आसानी के साथ 2 रन. और ये बल्लेबाज का दोनों की सोच बड़ी अच्छी है. जैसे कहते हैं ना, हाइयों में ट्रैफिक है तो वही गली के रास्ते से निकल जाइए. हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना आसान नहीं है. पहली गेंद के ऊपर छक्का आया लेकिन फिर भी इस ओवर पर चाहेंगे और एक आंख बड़ा हिट, क्योंकि समंदर की लहर चाहे जितना ऊपर उठे कभी आसमान नहीं छू सकती. आप सिंगल डबल से जितनी भी कोशिश कर लो आपको मंजिल नहीं मिल सकती है. अभी भी 24 रनों की जरूरत है. अगर एक और बड़ा हिट लगता है ना फिर मुकाबला खुल जाएगा. और ये देखिए खराब गेंद था, फुलटेज यॉर्कर था. और जब तक गेंद वापस आता तब तक दोनों बल्लेबाज 1 रनों के साथ उभर का देखिए यहाँ पर 4 गेंद समाप्त हो चुका है. यानी अभी आने वाले 8 गेंद जीत की बात करेंगे. यहाँ पर 23 रनों की जरूरत है. जीटीसी लाइव हम देख सकते हैं ग्लोबल टेनिस क्रिकेट से. तो चलिए इसी बीच एक क्रिकेट के कोहिनूर हम हमेशा कहते हैं, थाने हो या रायगढ़ पर हो और कोटा गांव के बिल्कुल से नीलेश माते साहब से गुजारिश करना चाहते हैं, आइए हमारी इस मंच के ऊपर तशरीफ रखिए क्योंकि हमेशा उन्हें महान सम्मान के साथ आमंत्रण किया जाता है. एक अच्छे खिलाड़ी हैं और जलपेश जी जिन्होंने इस हम देख सकते हैं क्रिकेट के साथ जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट में. तो चलिए यहाँ पर नगर सेवक विनोद कालन साहब को फिर से एक बार गुजारिश करता हूँ, आइए हमारी इस मंच के ऊपर तशरीफ रखिए. देखिए हमारे आयोजनकर्ताओं के कितनी बड़ी प्रेम है हर मान्यवर को यहाँ पर. और ये देखिए गेंद को खेला यहाँ पर, हवा में गेंद था लेकिन बड़ा विकेट मैं कहूंगा यहाँ पर, क्योंकि ये साझेदारी तोड़ना यहाँ पर माउली 11 ओल्ड टीम के लिए जरूरी था. लेकिन ये साझेदारी तोड़ने के साथ देखते नवापड़ा टीम कितनी मुश्किल में आएंगे.
चलिए यहाँ पर बात करेंगे 7 गेंद जीत के लिए 23 रनों की जरूरत थी, लेकिन यहाँ पर बात करेंगे हेमंत के ऊपर दबाव था, एक बड़ा हिट खेलना, 13 रनों की एक अच्छी इनिंग खेले हैं। लेकिन तारीफ करना चाहूंगा यहाँ पर माउल 11 उड़ुल टीम के सतीश यादव, जिस तरह के उन्होंने गेंद को फ्लाइट किया, बल्लेबाज को आमंत्रण दिया और बल्लेबाजों ने उस आमंत्रण को स्वीकार, लेकिन टाइमिंग बेहतर नहीं दे पाए और कमाल की क्रिकेट है। मैं हमेशा कहता हूं कि बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। तो यहाँ पर ओल्ड टीम मेहनत करते हुए और देखते हैं वो मेहनत क्या रंग लाता है। लेकिन अगर नवापड़ा टीम को ये मुकाबला जीतना है ना, कहते हैं ना, मंजिल तक पहुंचने के लिए रोने से मंजिल नहीं मिलती है, हौसले से मंजिल मिलती है। और जो हौसला यहाँ पर दिखाई है गुरुनाथ, एक छक्के की मदद से बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन नए बल्लेबाज मैदान के ऊपर हैं। राजा नाम तो बड़ी खूबसूरत है, लेकिन निचले क्रम के बल्लेबाजी के लिए आए हैं और 23 रनों की जरूरत है। अभी भी बात करेंगे इस ओवर की अंतिम गेंद, अगर ये गेंद अच्छा हो गया तो फिर मुश्किल बनेगा। अच्छी गेंद, देखिए यहाँ पर सिंगल के लिए चाहते थे, लेकिन वक्त उनके पास काफी कम था और जिसके साथ ओवर की समाप्ति। और यहाँ से देखिए 6 गेंद और जीत की बात करेंगे तो 23 रनों की जरूरत है। एक वेक फाइट मुकाबला नो डाउट्स, लेकिन मैदान के अंदर क्या है, नए बल्लेबाज हैं, ये दिक्कत बनेगा। लेकिन एक बल्लेबाज है अभी तक गुरुनाथ, ये जब तक मैदान के ऊपर है तब तक इतना मुश्किल नहीं रहेगा। देखिए अंपायरिंग की बात करेंगे इस मैदान के अंदर, खूबसूरत अंपायरिंग संदीप टोमरेश्वर हम देख सकते हैं, अरुण टोमरेश्वर, उनके साथ चंद्रकांत टोमरेश्वर, विविशन वात्रे जी और उनके साथ सुखदेव टोमरे जी। देखिए यहाँ पर कितनी बड़ी और एकत्र देखिए ताकत देखिए, और इसलिए तो हम कहते हैं ये टूर्नामेंट से क्यों इसका सफल टूर्नामेंट मानी जाती है और जिसकी चर्चा हमेशा महाराष्ट्र के हर कोने के ऊपर। और आज भी देखिए ऑनलाइन के माध्यम से अनिल ढोवरे जी उसाड़ने से, जिन्होंने शुभेच्छा दिए किरण ढोवरे साहब उस टूर्नामेंट के लिए, और उनके साथ साथ रायगढ़ के कई सारे क्रिकेट के शौकीन, देखिए सूरज पाटिल मलंगगढ़ से, एक मैं कहूँगा क्रिकेट के बड़े शौकीन से, हमेशा उनके दिलो दिमाग में क्रिकेट है। अपडेट के माध्यम से भी हम देखते हैं, व्हाट्सएप पर काफ़ी अच्छी चीज़ जानकारी देते हैं, रायगढ़ पर, ठाणे पर, महाराष्ट्र पर कहाँ क्या हो रहा है क्रिकेट की। और जितने भी यहाँ पर माननीय यहाँ पर तशरीफ रखे हैं हमारे मेहमान नवाजी, उनकी भी तहे दिल से स्वागत, ये बड़ी प्रेम है। किरण सिंह टोमरे साहब की मैं हमेशा कहता हूँ, दोस्ती रिश्ता वादा, ये कोई क्रिकेट या फुटबॉल के खेल नहीं, जिंदगी के खेल है। और जिस जिंदगी के खेल को यहाँ पर हमारे माननीय तशरीफ रखें और देखिए उनका यहाँ पर सम्मान भी किया जा रहा है, जो महाराष्ट्र की परंपरा रीति रिवाज है। लेकिन यहाँ से देखिए 6 गेंद, जीत की बात करेंगे 23 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज है, कहते ना जहाँ चिकना है वहाँ टिकना मुश्किल है, और नए बल्लेबाज को हमेशा इतना आसान नहीं रहता है। और ये देखिए खराब गेंद, अगर यहाँ पर एक सेट बल्लेबाज होता तो शायद आउट ऑफ पार ये गेंद जा सकता था। और ये अच्छी बात है, राजा ने अपनी चोट बदली यहाँ पर, लेकिन गुरुनाथ को यहाँ के आगे के काम करनी होगी। कहते ना परिंदों को दी नहीं जाती तालीम उड़ानों की, और खुद तय करते हैं वो आसमान छूने की। तो यहाँ पर गुरुनाथ को खुद यहाँ पर आसमान की तरफ पहुंचनी होगी। और दूसरी तरफ गेंदबाज की बात करेंगे ना, भानुदास, जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी, आज दिन कहा था तो 26 रन बनाए हैं और लुटाने के लिए उनके सामने देखिए 23 रन है, तो वो भी इन्हें यहाँ पर एक अच्छी मौका है। तो यहाँ पर 1 रन तो आ चुका है, लेकिन अभी भी 5 गेंद 22 रन, तो एक आध बड़ा हिट की जरूरत है और ये काम शायद एक गुरुनाथ कर सकते हैं। और ये देखिए भाई मुश्किल बनेगा ये डॉट गेंद, और नवापड़ा टीम के समर्थक दर्शक तो चाहेंगे भाई तूफान खा जुल्फे बना, लेकिन शराब पीना छोड़ दे। चौके लगा छक्के लगा, लेकिन डॉट गेंद खेलना छोड़ दे। डॉट गेंद हमेशा कैंसर बीमारी के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा, और काफी बल्लेबाज के अंदर डर पैदा करता है। और ये डॉट गेंद से देखिए कितनी औसतम यहाँ से बढ़ता हुआ, यानी 22 रनों की जरूरत है, आने वाली यहाँ से 4 गेंद। ऐसा नहीं बल्लेबाज नहीं चाहते हैं डॉट गेंद खेलना, लेकिन गेंदबाज भी कुछ करना चाहता है ना। और ये देखिए भाई अच्छी गेंद, लेकिन लाइन खराब था, वाइट का इजाफा, लेकिन एक्स्ट्रा रनों से टोटल को आगे बढ़ा सकते हो, मंजिल तक नहीं पहुंच सकते हो। मैं पहले ही कहा मंजिल तक पहुंचने के लिए रोने से मंजिल नहीं मिलता है, एक्स्ट्रा रनों से आपको मंजिल नहीं मिलेगा। और देखिए जो काम करनी चाहिए थी शायद वो काम यहाँ पर बिगड़ता हुआ, और जो साझेदारी यहाँ पर बना था ना गुरुनाथ हेमंत, और यहाँ से बता रहा है कि साझेदारी क्रिकेट में कितना अहम रहता है, और वो साझेदारी टूटने के साथ माउल 11 सोडोले टीम इस मुकाबले में पूरी तरह से शिकंजा कसता हुआ। अभी देखिए यहां से 3 गेंद 21 रन। देखिए यहाँ पर 7 विकेट गवा चुके हैं, मुकाबला पहले विकेट के ऊपर देखा जाएगा, और दूसरी तरफ 6 विकेट, यानी जितनी के जितने रन है पूरी बनानी होगी यहां से। और वो भी बात करेंगे यहां से 21 रनों की जरूरत है। मुकाबला में इतना मजा नहीं, जब मुकाबला एक तरफा हो जाता है ना, सब समझ लेते हैं। अगर कुछ खराब गेंद इसमें आती है तो 1+4 या 1+6, फिर मुकाबला में मजा आ सकता है।
अभी भी 2 गेंद शेष है, लेकिन तारीफ करना चाहूंगा भानुदास, 23 रन बचाना इतना आसान नहीं, क्योंकि 1-2 छक्के के साथ मुकाबला बदल जाती है। दर्शक थोड़ी सी निराश होंगे, क्योंकि हमेशा कहते हैं ना, वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। एक टक्कर भरा मुकाबला देखने के लिए मैदान के अंदर भी दर्शक आते हैं और ऑनलाइन के माध्यम से दर्शक मुकाबला को, चाहे घर के ऊपर हो या कंपनी के अंदर हो, काफी कुछ काम काज छोड़कर मुकाबला के आनंद लेते हैं। और ये देखिए खराब गेंद, जिसे कहते ना दोस्तों, चांदनी रात में बरसात बुरी लगती है, अगर घर में अर्थी हो तो फिर बारात बुरी लगती है। अगर टीम हार के कगार पर हो तो फिर छक्के से खुश नहीं। तो चलते इस मैच के मैन ऑफ द मैच नो डाउट्स ने बल्लेबाजी में 26 रन और गेंदबाजी में जब रोकने की बात आई तो 23 रनों की यहाँ पर जरूरत थी आखिरी ओवर के लिए। कमाल की गेंदबाजी बल्लेबाजी भानुदास इस मैच के मैन ऑफ द मैच है, एक बड़ी नाम, क्योंकि जीवदानी बामन डोंगरी की हम देखते हैं भानुदास एक हरपत मौला खिलाड़ी, तो यहाँ पर हमने देखी माउली 11 ओडोली टीम के भानुदास इस मैच के मैन ऑफ द मैच।